विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रोसेस कॉस्टिंग शिकणार आहोत. प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये जर समजा एखाद्या फिनिश्ड प्रोडक्ट हा काय बनत आहे की विविध प्रक्रियेच्या माध्यमातून बनत असेल तर अशा वेळेस आपण काय करतो की त्या प्रोसेसमध्ये लागणारा जो काही खर्च आहे तो वेगवेगळ्या प्रोसेसमधील खर्च एकत्रित करून शेवटी जो फिनिश्ड प्रोडक्ट बनत असतो त्या फिनिश्ड प्रोडक्टमध्ये त्याचं काउंटिंग करतो, त्याला आपण प्रोसेस कॉस्टिंग असे म्हणतो. बरोबर. मग काय होतं की प्रत्येक स्टेजेसला प्रत्येक प्रोसेसला म्हणजे समजा एक उद्योग आहे, ज्या उद्योगाचा जो फिनिश्ड प्रोडक्ट आहे तो 3 ते 4 प्रक्रियामधून जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक प्रक्रियेचा म्हणजेच प्रत्येक प्रोसेसचा खर्च हा वेगळा स्वतंत्र असा कॅल्क्युलेट केला जातो. स्वतंत्र कॅल्क्युलेट करण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येक प्रक्रियेमध्ये किती खर्च होत आहे किंवा अतिरिक्त खर्च कुठं होत आहे ह्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी आपण त्या प्रोसेस कॉस्टिंगचा उपयोग करत असतो. म्हणून जरी समजा हे सर्व प्रक्रियावर होणारा खर्च काय होत असेल स्वतंत्ररित्या रेकॉर्ड केला गेला असेल तरीसुद्धा त्याचा शेवटी जो फिनिश्ड प्रोडक्ट असतो त्या प्रोडक्टमध्ये सर्वच प्रक्रियांचं एकत्रित खर्च लिहून त्याची टोटल कॉस्ट काढली जाते. ओके. मग हे कुठं ॲप्लिकेबल आहे, वेअर इट इज ॲप्लिकेबल, हे प्रोसेस कॉस्टिंग कुठं आपल्याला काय करता येतं ॲप्लिकेबल करता येतं तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा ज्या व्यवसायामधील शेवटचा जो प्रोडक्ट आहे फिनिश्ड प्रोडक्ट तो वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जर जात असेल तर अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये काय केलं जातं ह्या प्रोसेसिंगचा वापर केला जातो. उदाहरणामध्ये आपण साखर उत्पादन म्हणू शकतो. साखर उत्पादन करण्यासाठी आपल्याला विविध प्रक्रिया कराव्या लागतात. बरोबर. उसाचा रस, रसाचा पाक, पाकाच्या नंतर साखर, साखरेला पण काय होतं ग्रेडिंग केली जाते वगैरे वगैरे. ह्या गोष्टीच्या नंतर आपल्याला काय मिळतं शेवटी साखर मिळते. मग ह्या प्रकारच्या प्रक्रिया ज्या ठिकाणी घडतात एखाद्या रॉ मटेरियलवर विविध स्टेपमध्ये प्रक्रिया ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी हे काय होतं ॲप्लिकेबल होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं खालीलपैकी कोणती तरी फीचर्स, एक किंवा अनेक फीचर्स त्याच्यामध्ये असतील. म्हणजे ज्या व्यवसायामध्ये एक वस्तू उत्पादित केली जात असेल अ सिंगल प्रोडक्ट वेअर द प्रोडक्ट ऑफ वन प्रोसेस बिकम्स द मटेरियल ऑफ अनदर प्रोसेस ऑर ऑपरेशन. काय जो ज्या एका प्रक्रियेचा शेवटचा म्हणजे एका प्रक्रियेमधून पूर्ण झालेला वस्तू दुसऱ्या प्रक्रियेचा काय होत असेल रॉ मटेरियल होत असेल आणि त्याच्यातून पुन्हा अजून त्याची फिनिश्ड प्रोडक्टकडे याच प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यामधून जात असतील. म्हणजेच प्रोसेस एच्या फिनिश्ड गुड्स हे बीचा रॉ मटेरियल, बीचा फिनिश्ड गुड्स हा सीचा रॉ मटेरियल. म्हणजे या प्रकारचे ज्या व्यवसायामध्ये काय चाललं असतं क्रिया चालते त्या ठिकाणी प्रोसेस अकाउंटिंग ॲप्लिकेबल होते. त्यानंतर where there is a simultaneous production at one or more processes of different products with or without byproduct. बायप्रोडक्ट असेल किंवा नसेल त्याच किंवा जॉईंट प्रोडक्ट असेल ह्या सिम्युल्टेनियसली समानतेने सरळ सरळ काय करत असतात दोन प्रोडक्ट ज्या ठिकाणी काय केले जातील उत्पादित होत असतील अशा ठिकाणी सुद्धा काय केलं जातं प्रोसेस अकाउंटिंग वापरली जाते. त्यानंतर व्हेअर during one or more processes or operations of a series the products or materials are not distinguishable from one another, as for instance when finished product differ finally only in the shape of form. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी रॉ मटेरियल हा सारखाच वापरला जातो आणि प्रक्रियासुद्धा सारखीच केली जाते परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस फिनिश्ड प्रोडक्ट आपल्याला मिळतो त्यावेळेस तो फिनिश्ड प्रोडक्ट हा वेगळा असतो एकमेकापासून. अशा दोन वस्तूचं जर समजा काय होत असेल त्या ठिकाणी प्रोडक्शन होत असेल मटेरियल सेम वापरलं जातं प्रक्रिया सेम केली जाते परंतु ज्यावेळेस फायनल प्रोडक्ट आपल्याकडे मिळतो त्यावेळेस त्याच्या आकारामध्ये किंवा त्याच्या घटकामध्ये थोडासा बदल दिसून येतो. त्या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं प्रक्रिया किंवा मग ह्या प्रोसेस कॉस्टिंग वापरल्या जाऊ शकते. ओके. त्याचबरोबर हे कोणत्या कोणत्या उद्योगासाठी आहे की हे महत्त्वाचं आहे की कोणत्या कोणत्या व्यवसायामध्ये ह्या प्रोसेस कॉस्टिंगचा विचार केला
जातो. त्यामध्ये बघा ही आहे लिस्ट आपल्याकडं. केमिकल वर्क असेल, सोप मेकिंग असेल, टेक्स्टाईल असतील, फूड प्रक्रिया करणारे असतील, कुकिंग असेल किंवा मिल्क डेअरी असतील, ऑइल रिफायनरी, त्यानंतर पेपर मिल आहे, डिस्टिलेशन प्रोसेस आहे, ओके, पेंटचे कंपनी आहे. त्या सर्व ठिकाणी रॉ मटेरियल विविध प्रोसेसमधून पास केला जातो. म्हणून आपण काय करत असतो की ह्या एवढ्या उद्योगामध्ये काय केलं जातं की प्रोसेस कॉस्टिंग वापरली जाते. ओके, मग प्रोसेस कॉस्टिंगची वैशिष्ट्ये काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोसेस कॉस्टिंग. सर्वात महत्त्वाचं आहे की प्रोडक्शन इज कंटिन्युअस. कोणतीही एक प्रक्रिया झाली म्हणजे प्रोडक्शन संपलं असं नसून त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया कंटिन्यू चालत असतात. म्हणून प्रोडक्शन हे प्रोसेस कॉस्टिंगमध्ये कंटिन्यूअस असतं, म्हणून हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रोसेसेस अँड प्रोडक्ट्स आर स्टँडर्डाइज चांगल्या पद्धतीने त्याचं काय केलं जातं, प्रोसेस आणि प्रोडक्ट, ओके, एखादी वस्तू किंवा त्याची प्रक्रिया ही उत्तमरित्या पार पाडली जाते. नंतर द आउटपुट ऑफ वन प्रोसेस बिकम्स द इनपुट ऑफ नेक्स्ट प्रोसेस. एका प्रोसेसमधून जो आउटपुट निघेल तो दुसऱ्या प्रोसेसचा इनपुट असेल. म्हणजेच आताच आपण बघितल्याप्रमाणे की ए प्रक्रियेमधून जो फिनिश्ड माल निघेल तो बी प्रक्रियेचा रॉ मटेरियल होऊन जाईल. बरोबर, म्हणजे एकच मटेरियल त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं, एकाचा फिनिश्ड तर दुसऱ्याचा इनपुट. राईट. नेक्स्ट, देअर मे बी प्रोसेस लॉसेस ऑफ इनपुट. बरोबर, काय होतं की प्रोसेस करत असताना काही वेळेस काय होऊ शकतं की लॉस होऊ शकतो. आता हे लॉस दोन प्रकारचे आहेत. नॉर्मल लॉस आहे, अबनॉर्मल लॉस आहे. नॉर्मल लॉस कशाला म्हणायचं, अबनॉर्मल लॉस कसं म्हणायचं, त्याची अकाउंटिंग करते वेळेस कशी नोंद घ्यायची हे आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, म्हणून फक्त एवढं लक्षात असणं गरजेचं आहे की तेथे प्रत्येक प्रक्रियेमध्ये लॉस होण्याच्या चान्सेस असतात. ओके, त्यानंतर देअर मे बी अबनॉर्मल गेन. आता अबनॉर्मल लॉस सांगितला होता, आता अबनॉर्मल गेन म्हणल्या जातले. अबनॉर्मल गेन म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी वेस्टेज होऊन काय होणे, अधिकचा नफा होणे. आपल्याला अपेक्षित आहे नफा किती आहे की एक 30% नफा आहे आणि जर समजा 35% दिसून आला तर दॅट इज 5% इज नोन ॲज अ अबनॉर्मल गेन. ओके, हा कॅल्क्युलेट कसा करायचा, ह्याची अकाउंटिंग प्रक्रिया कशी करायची हे सर्व आपण समोर पाहणार आहोत. त्यानंतर 2 or more प्रोडक्ट्स मे बी प्रोड्युस्ड सिम्युल्टेनियसली. 2 किंवा 2पेक्षा अधिक वस्तूसुद्धा काय केल्या जातात, एकत्रितरित्या काय करू शकतात, त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतात. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत, महत्त्वाचं आहे. ओके, याची वैशिष्ट्य झाली, मग याचे लाभ काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत. ॲडव्हान्टेजेस असं आहे की सिम्पल अँड लेस टाईम कन्झ्युमिंग. कमी वेळ खातं आणि अतिशय सोपी प्रक्रिया आहे की ए प्रक्रियेमध्ये काय झालं, बी प्रक्रियेमध्ये काय झालं आणि सी प्रक्रियेमध्ये किती खर्च आला वगैरे वगैरे, ह्या गोष्टी सर्व आपल्याला सहजतेने या ठिकाणी काय करता येतात, अकाउंटिंग करता येते. त्यानंतर आहे कॉस्ट कॅन बी कम्प्युटेड ऑन द रेग्युलर इंटरवल. खर्च, उत्पादन खर्च हा विशिष्ट अंतरकाळावर आपण काय करू शकतो, काउंटिंग करू शकतो किंवा त्याचा आपण मोजमाप करून ठेवू शकतो की इतका खर्च लागतोय, इतका खर्च अपेक्षित आहे वगैरे. ओके, ॲनालिसिस अँड कंट्रोल इज इझी. कोणती प्रकारे किती महत्त्वाच्या प्रक्रिया चालल्या त्यामध्ये आपण काय करतोय, किती खर्च करत आहोत, अपव्यय पैशाचा होतोय किंवा मग योग्य पद्धतीने खर्च होतोय किंवा प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे, ह्या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस करणे किंवा त्या सर्व क्रियांवर कंट्रोल करणे हे सोपं होतं. कारण आपण पूर्ण उत्पादनाच्या प्रक्रियेला विविध प्रोसेसमध्ये डिवाईड करून त्या ठिकाणी काय करत असतो, त्याच्यावर नियंत्रण करत असतो. त्यानंतर ॲक्युरेसी इन प्रोसेस एस्टिमेशन, प्राईस एस्टिमेशन. सॉरी, या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. ॲक्युरेसी इन प्राईस एस्टिमेशन आहे, PRICE. ओके, प्राईस एस्टिमेशन म्हणजे किती किंमत लावू शकता आपण ह्या वस्तूची, या वस्तूची किंमत आपण किती लावू शकता हे या ठिकाणी आपल्याला सहजतेने लक्षात येतं. कारण आपल्याला माहीत असतं की ह्या वस्तूचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे. ओके, त्यानंतर ह्याचे लिमिटेशन्स काय आहेत,
लिमिटेशन्समध्ये महत्त्वाचं इट प्रोव्हाइड्स ॲव्हरेज कॉस्ट. नेहमी लक्षात असावं की हे नेहमी काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, ॲव्हरेज कॉस्ट. अँड ॲन ॲव्हरेज आपण किती खर्च करत आहोत ते सर्व या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. म्हणून ॲक्च्युअल कॉस्ट किती लागते हे मिळणं कठीण असतं. म्हणून हे त्याची एक मर्यादा आहे, लिमिटेशन आहे. ओके. त्यानंतर इट प्रोव्हाइड्स हिस्टॉरिकल कॉस्ट ओनली. बरोबर. जे ऐतिहासिक खर्च आहे तेवढं दाखवलं जातं. जे खर्च झाले तेच दाखवतात. भविष्यात किती होऊ शकतो याच्यावर अंदाज लावता येत नाही. म्हणून ह्याची एक मोठी कमतरता किंवा मग लिमिटेशन आहे. द कॉस्ट ऑफ बाय प्रोडक्ट अँड जॉईंट प्रोडक्ट इज अप्रॉक्सिमेटेड. जर समजा बाय प्रोडक्ट किंवा जॉईंट प्रोडक्ट असतील त्या ठिकाणी तर त्यांचे जे काही काय आहे उत्पादन खर्च आहे तो अप्रॉक्सिमेटली ठरवला जातो. निश्चित असा ठरवला जात नाही किंवा सांगता येत नाही. ओके. त्यानंतर आहे डिफिकल्ट टू एस्टिमेट कॉस्ट ऑफ वर्क इन प्रोग्रेस. हे खूप महत्त्वाचं आहे की कोणतीही प्रक्रिया चालू असताना ज्यावेळेस आपण त्याचं काय करत असतो, अकाउंटिंग करत असतो, त्यावेळेस काही प्रमाणात वर्क हे काय असतं, प्रोग्रेसमध्ये असतं. मग किती रुपयाचे किंवा किती कॉस्ट असेल वर्क इन प्रोग्रेस चालू असलेल्याचा हे निश्चित ठेवणे अत्यंत अवघड आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचे जे आत्ता आपण बघितलेलं आहे हे त्याचे लिमिटेशन झाले, ॲडव्हान्टेजेस झाले, कॅरेक्टरिस्टिक्स झाले. ओके. हे सर्व प्रोसेस कॉस्टिंगचं झालेलं आहे. आता आपल्याला बघायचे नॉर्मल लॉस काय आहे, अबनॉर्मल लॉस काय आहे आणि अबनॉर्मल गेन काय आहे. सरळ सोप्या भाषेमध्ये जर बघायचं असेल तर नॉर्मल लॉस काय हो, अशी गोष्ट ज्याच्यावर आपण असा लॉस ज्यावर आपण कुठल्याही प्रकारचा कंट्रोल करू शकत नाही. तो खर्च होणारच, तो लॉस होणारच, तो वेस्टेज होणारच. उदाहरणामध्ये समजा आपण एखाद्या स्टीलच्या कंपनीमध्ये उत्पादन करत आहोत. त्यावेळेस जर समजा त्याचा काही स्टीलचा तुकडे म्हणजे भंगार निर्मिती तर होणारच आहे, कारण त्याचे काही छकले पडतील, त्याच्यावर जे काही आपण ड्रिलिंग वगैरे करतो त्याच्यामधून त्याचे काय होतील, वेट लॉस होईल. मग हे सर्व जे काही आहे किंवा डिझेल आहे, पेट्रोल आहे, याच्यामध्ये जर आपण डील करत असाल किंवा ह्याच्यामध्ये व्यवसाय करत असाल तर इव्हॅपोरेशन होऊ शकतं. हवेच्या आर्द्रतेमध्ये ते काय होऊ शकतं, कमी होऊन जाऊ शकतं. बरोबर. या प्रकारचे जे काही लॉसेस आहेत ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही ते सर्व नॉर्मल लॉसेस आहेत. लॉसेस दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड ऑर कंट्रोलेबल इज कॉल्ड ॲज नॉर्मल लॉस. ओके. फॉर एक्झाम्पल इव्हॅपोरेशन ऑफ पेट्रोल अँड डिझेल स्पिरिट. बरोबर. लॉसेस ऑफ द टाईप शुड बी अब्सोर्ड बाय अ गुड युनिट. हे लॉस हे कंट्रोल करू शकत नाही, परंतु ह्याच्यापासून जो आपला काय होतो, लॉस होतो, तो रिकवर करता येतो चांगल्या प्रकारे उत्पादन करून. ओके. परंतु एक लक्षात असावं की नॉर्मल लॉसचे युनिट्स लक्षात घेतले जातात. ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो त्यावेळेस नॉर्मल लॉसचे युनिटच्या कॉलममध्ये घेतले जातात, परंतु त्याची व्हॅल्यू जे आपण अमाऊंट लिहितो ना अकाउंटमध्ये तर त्या अमाऊंटच्या कॉलममध्ये घेतली जात नाही. सर्वात महत्त्वाचं काय आहे की नॉर्मल लॉसचे युनिट्स घेतले जातात, परंतु त्याचं काय घेतलं जात नाही, कॉस्ट किंवा त्याची व्हॅल्यू अमाऊंटमध्ये घेतली जात नाही. मग आता हे कधी घेतली जातं, ह्याची अमाऊंटमध्ये घेतली जाते केवळ त्याच वेळेस नॉर्मल लॉस जर किंवा नॉर्मल वेस्टेज जर स्क्रॅप व्हॅल्यू म्हणून विकले असेल. लक्षात येते का. नॉर्मल वेस्टेज किंवा नॉर्मल लॉस ह्याचा अमाऊंट आपण अमाऊंट कॉलममध्ये अकाउंट बनवते वेळेस घेत नाही. मग ह्याचा उपयोग कधी करायचा, मग नॉर्मल लॉसचा जर आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू म्हणून विक्री केली असेल. ओके. नॉर्मल वेस्टेज जेवढे झालं ते जर समजा आपण स्क्रॅप किंवा भंगारमध्ये विकला असेल आणि त्याच्यापासून जर काही पैसे मिळाले असतील तर तेवढेच पैसे आपण काय करतो, त्या ठिकाणी अमाऊंटच्या कॉलममध्ये घेतो. ओके. उदाहरणार्थ आता ह्याच्यामध्ये काय काय नॉर्मल लॉस होऊ शकतो, इव्हॅपोरेशन आहे. बरोबर आहे. ब्रेकेज आहे, कुठले जर समजा टाकी वगैरे लीक असेल तर. ओके. त्यानंतर आहेत
स्क्रॅप ड्यू टू द नीड ऑफ हाय क्वालिटी उत्पादन करण्याच्या याच्यामध्ये आपण काय करतो, स्क्रॅप निर्माण करतो मोठ्या प्रमाणावर, बरोबर. मग ह्याच प्रकारे रिजेक्शन ऑफ इन्स्पेक्शन हे पण खूप महत्त्वाचं. वेस्टेजेस आहे. सपोज आपण एखादी वस्तू बनवलेली आहे, प्रक्रिया करून सर्व प्रोसेसमधून आपण पास करतो आहे, परंतु ज्यावेळेस त्या प्रोसेसचा शेवट येतो त्यावेळेस जो इन्स्पेक्टर असतो तो येऊन त्याचं इन्स्पेक्शन करून त्याच्यामध्ये सांगतो की ह्याच्यामध्ये काय आहेत, तुम्ही उत्पादित केलेल्या वस्तूमध्ये त्रुटी आहेत, म्हणून ही बॅच पूर्ण जर तुम्ही रिजेक्ट करत असाल तर ती डबल प्रक्रियेमध्ये तर येत नाही. म्हणजेच तेवढ्या प्रमाणात आपल्या व्यवसायाचं काय आहे, वेस्टेज आहे. अँड दॅट इज नॉट अ अबनॉर्मल वेस्टेज, इट इज ऑल्सो अ नॉर्मल वेस्टेज, कारण हे अनकंट्रोलेबल आहेत. ओके. नंतर डिफेक्टिव्ह युनिट्स. वस्तू चांगल्या उत्पादित करत आहोत, परंतु काही वेळेस काय होतं की एका ठराविक वस्तूमध्ये काही कालावधीच्या नंतर काही प्रमाणात त्रुटी सापडू शकतात. उदाहरणार्थ, जर समजा आपण सर्वच प्रकार साबणचा जर व्यवसाय करत असाल, साबण जर आपण बनवत असाल, तर एखाद्या साबणामध्ये काय होऊ शकतं, त्याचा आकार बदलू शकतो किंवा मग त्याच्यामध्ये शेप ज्यावेळेस कट केला जातो त्यावेळेस कमी जास्त होऊ शकतो. म्हणजेच तो डिफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे आणि त्या डिफेक्टिव्ह प्रोडक्टला आपण काय म्हणतो, नॉर्मल लॉस असं संबोधतो. ओके. लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग करते वेळेससुद्धा तुम्हाला काय होतं, नॉर्मल लॉस होतो. याच प्रकारे अजून बरेचसे नॉर्मल लॉसेस आहेत, ते या प्रकारे आहेत. केमिकल चेंजेस आहेत, रेसिड्युअल मटेरियल आहे, वगैरे वगैरे. हे सर्व जे काही लॉसेस आहेत दीज ऑल लॉसेस आर नोन ॲज नॉर्मल लॉसेस बिकॉज वी कॅनॉट कंट्रोल ऑर अवॉइड दीज लॉसेस. ओके. हेन्स दिस आर नॉट व्हॅल्यूड. ओके. ह्यांचं जे व्हॅल्यू जे आहे इन अमाऊंटमध्ये आपण ह्यांचं व्हॅल्युएशन करत नाही. बट वेन वी यूज टू बी व्हॅल्यूड इन द अमाऊंट वेन द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ सच युनिट्स आर सेल. ओके. जे काही तुम्ही स्क्रॅप आहेत ते विकल्यानंतर वॉट एवर द स्क्रॅप व्हॅल्यू हॅज बीन रिकवर्ड दॅट इज रेकॉर्डेड इन द अमाऊंट कॉलम ऑफ पर्टिक्युलर प्रोसेस. ओके. नेक्स्ट, अबनॉर्मल लॉस. काय आहे अबनॉर्मल लॉस? काय आहे अबनॉर्मल लॉस? म्हणजे असा लॉस जो की आपण कंट्रोल करू शकतो. एखाद्या प्रक्रियेमध्ये एखादी लॉस आपण कंट्रोल करू शकतो, परंतु एखाद्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा आपला जो प्लॅन्ट आहे, आपली जी कंपनी आहे त्या कंपनीच्या योग्य डिझाईन नसल्यामुळे किंवा बॅड ऑपरेशन्समुळे एखादी सपोज काय झालं की लॉस होत असेल तर दॅट इज अबनॉर्मल लॉस. अपेक्षित असं आहे की जर समजा आपण साखर कारखान्याचं जर उदाहरण घेतलं प्रक्रियेच्या माध्यमातून, तर जर ज्यावेळेस क्रशिंग झाल्यानंतर ऊसाची जर पाकामध्ये जर रूपांतर होत असेल आणि त्या ठिकाणी जे वेगवेगळे वाल असतात, जर कोणी साखर कारखान्याला व्हिजिट केली असेल तर लक्षात येईल की त्या एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये जाण्यासाठी वेगवेगळे वॉल लावलेले असतात. त्याच्या पाईपलाईनमधून काय जातं, तिकडं पाक किंवा त्याचा रस म्हणून आपण तो पार्सल केला जातो दुसऱ्या टाक्यामध्ये. मग त्यावेळेस ते टाकं भरल्याच्या नंतर अशा काही घटनासुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत की पाक ओव्हरफ्लो होऊन काय होतो, सांडून जातो. मग हे ओव्हरफ्लो कोणामुळं आहे? इज इट अ नॉर्मल लॉस? नो, इट इज नॉट अ नॉर्मल लॉस. ओव्हरफ्लो ऑफ अ टँक इज नॉट नॉर्मल लॉस बिकॉज इट इज केअरलेसनेस ऑफ अ पर्टिक्युलर वर्कर और सुपरवायझर दॅट ही हॅज नॉट बीन सीन दॅट दिस टँक इज गोइंग टू बी ओव्हरफ्लो. हा टँक ओव्हरफ्लो होतो याच्याकडे त्याचं लक्षच नाही. त्याने वॉल फिरवलं आणि झोपी गेला किंवा व्हॉट एव्हर ही इज एंगेज्ड हिमसेल्फ. मग अशा ठिकाणी जर लॉस झाला असेल तर तो संपूर्ण लॉस हा काय आहे, अबनॉर्मल लॉस आहे असं सांगता येतं. हे आपल्याला कंट्रोल करता येतं व्यवस्थितरित्या जर समजा आपण काय केलं, व्यवस्थापन केलं असेल, मॅनेजमेंट केलं असेल तर. ओके. मग आता ह्यामध्ये काय काय होतं, मग ह्याची काउंटिंग कशी करायची. अबनॉर्मल लॉसचे युनिट हे युनिटमध्ये घेतले जातात, म्हणजे युनिट्स ह्या कॉलममध्ये घेतले जातात. ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो, ज्यावेळेस प्रोसेस अकाउंटिंग करत असतो त्यावेळेस युनिटच्या कॉलममध्ये अबनॉर्मल लॉसचे युनिट्स घेतले जातात, परंतु त्याची एकूण व्हॅल्यू किती आहे, त्याचं अमाऊंट किती आहे हे आपल्याला माहीत नसतं.
ओके, ते माहीत करून घेण्यासाठी हा सूत्र वापरला जातो. अबनॉर्मल लॉस बरोबर किंवा इक्वल्स टू नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल प्रोडक्शन डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट इंटू युनिट्स ऑफ अबनॉर्मल लॉस. काय आहे की जेव्हा आपल्याकडं काय असतं, प्रोडक्शन असतं, आउटपुट आहे, ओके, नॉर्मल लॉसचे आहेत युनिट्स आणि आपल्याकडं अबनॉर्मल लॉसचे युनिट्स आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या सूत्राचा वापर करून अबनॉर्मल लॉस किती रुपयाचं झालेलं आहे म्हणजे अमाऊंटमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, सूत्र काय हो, पुनश्च एक वेळेस बघा. अबनॉर्मल लॉस इक्वल्स कॉस्ट ऑफ नॉर्मल प्रोडक्शन, नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल प्रोडक्शन, ओके, डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट, इथे युनिट्स आहेत, ओके, हां, इंटू युनिट्स ऑफ अबनॉर्मल लॉस. ओके, या सूत्राच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, अबनॉर्मल लॉसची किंमत किती आहे हे शोधून काढू शकतो. त्यानंतर सेम गोष्ट अबनॉर्मल गेन. आता अबनॉर्मल गेन काय आहे की गृहीत धरलेलं आहे की आपल्याला नॉर्मल लॉस काय होऊ शकतो, 5%, 3%, 2%, 10%, जेवढं आपण एखाद्या प्रक्रियेमध्ये इनपुट टाकत आहोत. लॉस कशावर होतो, इनपुट मटेरियल जेवढं आहे त्याच्या प्रमाणामध्ये लॉस ठरलेला असतो, नॉर्मल लॉस. बरोबर, नॉर्मल लॉस सपोज 5% गृहीत धरला आणि प्रोडक्शन सपोज काय झालेलं आहे, जास्त झाला असेल. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं असेल, जर एखाद्या उत्पादन प्रक्रियेमध्ये 1000 युनिट्स ऑफ रॉ मटेरियल इंट्रोड्यूस केलं, काय सांगतोय, 1000 युनिट्स रॉ मटेरियलचे इंट्रोड्यूस केले आणि नॉर्मल वेस्टेज गृहीत धरलेले आहेत 10%, म्हणजे नॉर्मल वेस्टेज त्याचं 10% होणारच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर नॉर्मल वेस्टेज 10% असतील म्हणजेच आउटपुट किती व्हायला पाहिजे, 900 युनिट्स व्हायला पाहिजेत. कारण 10% म्हणजे 1000च्या 10% 100 युनिट्स काय व्हायला पाहिजेत, तुमचे नॉर्मल लॉस व्हायला पाहिजे. आणि त्या प्रक्रियेचा पर्टिक्युलर आउटपुट किती असायला पाहिजे, 900 युनिट्सचं. परंतु जर त्याच प्रक्रियेमध्ये 950 युनिट्स, काय सांगतोय, 950 युनिट्स जर समजा काय झाले, आउटपुट झाले किंवा प्रोड्यूस झाले आणि नॉर्मल वेस्टेज किती आहेत आपल्याकडे, 100 युनिट्स, म्हणजे या ठिकाणी 1000 युनिट्सचं इंट्रोडक्शन केल्यानंतर 1050 युनिट्सचं आपल्याकडे जर समजा गणित असेल, तर अशा परिस्थितीमध्ये 50 युनिट्स हे काय आहेत, आपले अबनॉर्मल गेन आहेत, म्हणजे अधिकचे उत्पादन आहेत. मग आता तुम्हाला असं वाटत असेल, कन्फ्युजन होत असेल की सर युनिट्स तर 1000च आपण काय केलेले आहेत, इंट्रोड्यूस केलेले आहेत पर्टिक्युलर त्या प्रोसेसमध्ये, परंतु आउटपुटचं जर आपण विचार केला आणि जर वेस्टेजचा विचार केला तर 1050 युनिट्स. मग हे 50 युनिट्स आगाऊचे कसे झाले, बरोबर. मग ह्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा असा आहे की नॉर्मल वेस्टेज हे अंदाजित असतात. काय असतात, अंदाज बांधलेला असतो की जर मी या प्रक्रियेमध्ये रॉ मटेरियल टाकत असेल तर त्या प्रक्रियेमध्ये साधारणतः एवढा मला लॉस होऊ शकतो. म्हणजेच जे आपण पूर्वी बघितलं ना, नॉर्मल लॉस म्हणजे काय, हे इव्हॅपोरेशन होणे ना, ब्रेकेज होणे, ओके, हां, ह्या सर्व गोष्टीसाठी काय केलं जातं का 10% आपल्याकडं लॉस होऊ शकतो, 10% लॉस होऊ शकतो. परंतु तेवढा लॉस झाला नाही, म्हणजेच काय झालं, आपल्याला अबनॉर्मल गेन झाला, फायदा आपल्याला काय झाला, जास्तीचा झाला. म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो, अबनॉर्मल गेनसुद्धा एखाद्या प्रक्रियेमध्ये काउंट करत असतो. आणि ते काउंट करत असताना आपल्याला त्या प्रक्रियेच्या डेबिट बाजूला त्याच्या युनिट्समध्ये अबनॉर्मल गेनचे युनिट्स लिहावे लागतात आणि त्याचे व्हॅल्युएशन आपल्याला माहीत नसतं आणि ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या सूत्राचा वापर करत असतो. सूत्र काय हो, अबनॉर्मल गेन बरोबर नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल प्रोडक्शन डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट इंटू युनिट्स ऑफ अबनॉर्मल गेन. बोथ फॉर्म्युलाज आर सेम. जर समजा तुम्ही ह्याचं सूत्र बघितलं अबनॉर्मल गेनचं आणि अबनॉर्मल लॉसचं, दोन्ही सूत्र सारखेच आहेत, फक्त ज्या ठिकाणी युनिट्स ऑफ अबनॉर्मल गेन आत्ता तुमच्यासमोर दिसतंय त्याच ठिकाणी युनिट्स ऑफ अबनॉर्मल लॉस एवढं घेतलं तर अबनॉर्मल लॉसचा व्हॅल्यू येतो आणि युनिट्स ऑफ अबनॉर्मल गेन घेतले तर अबनॉर्मल गेनची व्हॅल्यू येते. अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस कॉस्टिंग करायची
असते. ओके, थँक्यू. सर्वांना समजलं असेल. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे विविध व्हिडिओज आपल्यासमोर पाहण्यासाठी छोट्या छोट्या संकल्पनावर किंवा आपल्या संपूर्ण सिलेबसवर आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्यामुळे की तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. ओके, थँक्यू.